गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना धनंजय समोर ब्रिजेश घरत, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, अनेक वर्षे आणि सुंदर क्रिकेट हाताळलंय तोच फलंदाज. आणि इथे उडवलाय सन्मानी अमोलची पाटील साहेबांचं आगमन आणि षटकारण होतंय एसटीचे. ब्रिजेश इज ऑन अ फायर. याही वेळेला जबरदस्त टायमिंग इनसाइड आउटचा फटका आणि विथ द स्पिन खेळले होते, परंतु चेंडू थोडासा काल हवेमध्ये राहिला. स्वीपर कव्हर्स मध्ये ब्रिजेश षटकारानंतर मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना धक्का क्रमांक पहिला मिळतोय. विकेट गिरतावा, मोझिक प्ले होतावा. भरपूर मोठं नाव, सातत्याने शांत आणि संयमी बॅटिंग करण्यासाठी हा खेळाडू परिचित आहे. आणि प्रामुख्याने अनेक वर्ष ज्यांनी टेनिस क्रिकेटमधलं आपला धीरज गाजवलं, लेदर क्रिकेटमध्ये कट शॉट ज्यांच्या बॅटमधनं निघायचे आणि अनेक क्रीडाप्रेमी तो शॉट बघण्यासाठी गर्दी करायचे, असा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय तुषार. एक आक्रमक संयमी शांतपणे नेहमी बॅटिंग करणारा हा फलंदाज दाखल झालाय धनंजयच्या समोर. तुषार घरत, पुढचा चेंडू तुषारसाठी आणि बाटने स्टार्ट केले यावेळेला आक्रमकतेने. थोडासा ओव्हर पिच लॉंग ऑनला क्लिअर करताना पाठवले सरळ, स्टँडर्ड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क, सिक्स. खुर्च्या घ्या तिकडल्या आणि थोडस बाजूला बसा. थँक्यू मित्रांनो. अप्रतिम कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत अलॉंग द कार्पेट. संख्या एकने आकार घेताना स्थिरावले ती 1-4, 14 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक, 1 विकेट आलाय. मॅच बॅलन्स मध्ये 2 षटकारांना मात्र आगाज केलाय आणि इथे बघायला मिळतात एंड ऑफ द फ्रेशर, लॉस ऑफ 1 विकेट, 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. जाऊया उर्वी डीजेकडे आणि येऊया मॅच कडे. मैत्री 11 पालघरच्या माध्यमातून 2 हात करताना तुषार घरत मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूने आपण बघतायत सावली 11 टेंबोडे म्हणा किंवा पालघरचा स्क्वॉड ज्या वेळेला असतो त्यावेळेला नेतृत्व जास्त व्यक्तीकडे असतं, तेच अनिकेत राऊत. गोलंदाजी ट्रॅकवर बॅटल भरपूर मोठं आहे, अस्तित्वाची लढाई आहे, जिंकायचं आहे पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. गोलंदाज अनिकेत राऊत तयार होताना आपला स्पेल मधला पहिला चेंडू हाताळण्यासाठी कॉमेंट्री स्टुडिओकडनं. पहिला चेंडू स्टिअर केलाय, फक्त थोडा काळ हवेमध्ये चेंडू होता, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. तुषारची खासियत राहिली आहे. धावसंख्या 16. सातत्याने क्रिकेट कसं खेळावं आणि क्रिकेट कसं जगावं ह्या 2 गोष्टी आहेत. तुम्ही जर क्रिकेट जगलात, ओपोनेंट टीमच्या चुका तुम्ही रीड करतायत, तुम्ही नुसते क्रिकेट खेळत राहिला तर मग स्पर्धेतून तुम्ही नेहमी बाहेर जात असतात. म्हणून ते खेळण्यासोबत ते जगावं लागतं आणि इथे तुषार घरत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत धावसंख्या पोहोचवत आहे 16 वर.
आणि बाबाटने यावेळेला चेंडूला शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळलाय. धावसंख्या पोहोचेल ती 17 वरती. उत्कृष्ट नियोजन. पालघर तालुका प्रीमियर लीगचं टी शर्ट पॅटर्न आपण बघू शकाल. एक सुंदर टी शर्ट पॅटर्न आहे या वर्षीचं आणि प्रत्येकानं या टी शर्ट पॅटर्नला खऱ्या अर्थाने पसंती दिलेली आहे की खूप चांगला लुक आहे टी शर्ट. जीवदानी स्पोर्ट्स चे सर्वे सर्वा संजयजी पाटील यांच्या माध्यमातून हे पॅटर्न आपल्याला बघायला मिळते आणि सुंदर पॅटर्न आहे. प्रत्येकाने घातल्यानंतर ज्या पद्धतीने लुक आहे आणि ज्या पद्धतीने या स्पर्धेची शोभा वाढवते टी शर्ट. थँक्यू संजयजी पाटील साहेब, प्रोप्रायटर जीवदानी स्पोर्ट्स सफाळे. पुढचा चेंडू शशांकसाठी अतिशय सुंदर. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट करतायत. चेंडू सरळ जातोय तो आणि तिथे झालंय पंबल. या चुका तुम्हाला बॅकफुट वरती घेऊन जातील. येतोय 4. पुढचा चेंडू. हो, यावेळेला गतीला थोडंसं परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. शशांक राऊतनं खूप चांगला रीड केला अँड जस्ट प्लेसिंग टुवर्ड मिड विकेट रिझम फॉर अ सिंगल. हा क्लास आहे फलंदाजाचा. त्यांनी बघितलंय थोडासा फसवा चेंडू आहे, फ्लाईट दिले, फिंगर रोल केल्यात, थोडासा हलकासा लेग ब्रेक आहे, फक्त दिशा दिली, 9 सेकंडकडे आले आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावले ती 22 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. नेहमी म्हटलं जात आहे द ग्रेट आर्टिस्ट इज अ सिम्प्लिफायर. महान कारागीर हा काम सोपं करत असतो आणि तेच इथे घडलंय. पुढचा चेंडू. ओ, फेवरेट शॉट आहे तुषार गरजचा. चेंडूला सरळ डीप गलीला खेळतायत आणि पॅटर्न पुढे येताना कट शॉटचा महाराजा म्हणून तुषार गरजचं नाव अनेक वर्ष आपण बघतोय. एसटीचे 26. चांगला शॉट डीप गलीला एक्झिक्यूट केलाय. तुषार आणि शशांकच्या बॅटमध्ये धावा येत आहेत. पुढचा चेंडू घेऊन तयार अनिकेत राऊत. हो, याही वेळेला चांगला चेंडू आहे, हलकासा लेग ब्रेक आणि धावसंख्या 27. विश्वनाथ वयवर्ष अबव 55, परंतु मैदानामध्ये त्यांचं फिल्डिंग करणं एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल. त्यांचा अनुभव प्रचंड आहे. धावसंख्या पोहोचले ती 27. 2 षटकं कंप्लीट झाल्यात पॉवर प्लेची. जातोय तुषार. स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळत आहेत. बॅटने मिस टाइम शॉट आहे. नोमातला आणला चेंडू पडेल. सिंगल कंप्लीट झाले. दरम्यान आपण बघतायत आयोजकाच्या माध्यमातून ज्या सूचना तुमच्याकडे पोहोचवल्या जात आहेत की जी ओनरशिप आहे ती जर संपूर्ण जर इथे आपण भरली तरच मात्र खेळाडूंची जे मानधन दिलं जाईल. जर त्यांची प्रवेश फी प्रवेश शुल्क जे संपूर्ण आलं नाही तर मात्र आयोजक ते मानधन
मात्र दिलं जाणार नाही याची आपण नोंद घ्या. धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि पोहोचलंय आवळेला थोडीशी लवकर बॅट फिरवली, थोडंसं गतीला परिवर्तन केला. लेग ब्रेक 34 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस अँड मिस्टर धनंजय दौन्यानं गोलंदाजी. बॉलिंग ट्रॅक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. Mr. Shashank Raut on strike. Oh, this time lobbed the ball over mid wicket. The ball is punishing into the stand for huge sixer. Great finish. Mr. Shashank Raut is on a fire. As to say. 40 धावा. शशांक इज ऑन अ फायर. खूप चांगली बॅटिंग. धनंजयच्या अगेन्स्ट हात खोलताना दिसतोय हा शशांक. पुढचा चेंडू. ओ, वन हँडेड. वॉट अ कॅच. सुंदर कॅच घेतला अनिकेतनं. आणि डेंजरस मॅन थोडासा आक्रमक झाला होता. तंबूच्या आसऱ्याला पाठवताना धक्का लागतो या ठिकाणी शशांक राऊतच्या रूपानं. मैत्री 11 पालघर संघाला दुसरा एसटीच आहे. पुढचा चेंडू घेऊन आणि इथे पंचांचा कॉल आहे वाईट बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचलंय 41 वर. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू यावेळेला ऑन द टॉस. टॉस झाला चेंडू, थोडासा बाउन्स झाला. डॉमिनेट केलं यावेळेला यज्ञेश प्रभूला. आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 42 14च्या सरासरीने धावा बघायला मिळतात. 42 एसटीच आहे. स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. अनिकेत यावेळेला मात्र फील्ड सजवताना समोर तुषार आणि यज्ञेश प्रभू ही जोडी. बॅकवर्ड स्क्वेअरला एक मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ अँड स्वीपर कव्हर्स. कव्हर पॉइंटला मात्र 30 सर्कलच्या बाहेर अनिकेत. यावेळेला मिस टाइम शॉट आणि निकून तिथपर्यंत पोहोचत नाहीये. 2 धावा कंप्लीट होताना 43 वर स्कोर कार्ड पोहोचलंय. स्टार्ट तुमचा भरपूर महत्वाचा असतो आणि जेव्हा तुम्ही स्टार्ट घेतात
त्यावेळेला चान्सेस होता झेलसाठी. आपण बघतायत निकुंज कव्हर पॉइंट रिझन मध्ये मात्र फिल्डिंगला आहेत. एका बाजूने तुषार चांगली बॅटिंग करताना यज्ञेश प्रभू नवीन फलंदाज नॉन स्ट्राइकिंग कडे आपल्याला बघायला मिळत आहेत. खोदून काढलाय चेंडूला, पॅड आणि पॅड मध्ये होता. टोकशर यॉर्कर ची संधी यज्ञेश प्रभू वेगाने येतात. दॅट्स अ ब्युटी. खूप चांगलं क्रिकेट. धावसंख्या 45 वर डेंजर इन कडे यज्ञेश प्रभू वेगानं आले आणि 2 धावा परिपूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे आणि एक लाईफ लाईन आहे. सिंगल डबल भरपूर महत्वाचे असतात आणि खेळाडूंकडे प्रेशर कन्वर्ट करण्याचं योग्य साधन म्हणजे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं. 45 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. ओ यावेळेला वेट केलं, वॉच केलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. आणखीन एक कट शॉट देखना. स्क्वेअर ऑफ द विकेट. तुषार गरत इज ऑन अ फायर. ग्रेट फिनिश हियर यस्टरडे. ताकद आहे. चेंडूला खूप चांगलं रीड करतायत. पॉप इनक्रीजचा इस्तेमाल जबरदस्त बघायला मिळतो आणि खोलवर जाऊन ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत ग्रेट. बघूया अनिकेत तयार होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेला भन्नाड वेग, वेग आणि वेग. डॉट बॉल. चांगला चेंडू आहे, चांगलं बॅटल आहे, चांगलं द्वंद्व आहे, चांगला शंखनाद आहे टेनिस क्रिकेटमध्ये चेंडू आणि फळी मधला. आणि का असू नये, पालघर तालुका प्रीमियर लीगचं जे मोठं व्यासपीठ आहे तिथे मात्र प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला द्यावं लागेल, संघर्ष निर्माण करावा लागेल. कारण एक भव्य व्यासपीठ तुम्हाला जगाच्या नकाशावरती, टेनिस क्रिकेटच्या नकाशावरती घेऊन येतं आणि तिथे द्वंद्वही तेवढ्याच तोला मोलाचं असेल. जबरदस्त बॅटल. पुढचा चेंडू घेऊन अनिकेत राऊत गोलंदाजी ट्रॅकवर. अवळ्याला मात्र थोडेसे स्टेप आउट झाले आणि गोलंदाजाने चेंडू थोडासा बाहेर हाताळला. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या पोहोचेल ती 5-0. 50 अर्धशतक स्कोर कार्ड वरती लागलंय. डकआउट मध्ये टाळ्यांचा गजर आहे. एका चांगल्या दिशेने मैत्री 11 पालघर संघ आगेकूच करताना कदम को अग्रेसर करते हुए. पुढचा चेंडू. ओ गुड बॉल अनिकेत, गुड बॉल. चांगला चेंडू आहे. पूर्णतः रीड केलं तुषारला या वेळेला. हळुवारपणे चेंडू पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, राईज झाला आणि तुषार घरतकडे पर्याय नव्हता, डिफेन्स करला आणि एक चांगली चेंडूची सांगता होते. गुड बॉल. हा क्वालिटी चेंडू होता. बघूया पुढच्या चेंडूवरती काय घडेल इथे. दोन्ही फलंदाज तोला मोलाचे आहेत आणि गोलंदाज तेवढ्याच ताकदीचा. आणि ह्या वेळेला आपण बघतोय चेंडूला सरळ एक्झिक्यूट करतायत मिड विकेटला. धावसंख्या पोहोचलंय 51. 51. 4 षटकांची झालंय समाप्ती. जाऊया उर्वी डीजेकडे. बिरसा मुंडा प्रतिष्ठान बेटेगाव विपक्ष साई बालाजी. बो टीम कॅप्टन आपले ड्रेस किट घेऊन जायचंय, टी शर्ट घेऊन जा आणि फॉर्म फिलअप करा. वेलकम दीपकजी संके साहेब. बोट टीम कॅप्टन बिरसा मुंडा प्रतिष्ठान बेटेगाव आणि साई बालाजी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपला ड्रेस किट इथून घेऊन जा, फॉर्म फिलअप करा, आमच्यापर्यंत सबमिट करा. 51 झालेले आहेत आणि गोलंदाजीसाठी प्राचारण करतायत प्रदुल पाटील. आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मृदुल पाटीलला बघितलं जात आहे. एडवन गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो आणि सध्या चर्चेमध्ये नाव आहे मृदुल पाटील.
गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू सरळ उडवलाय डाऊन द ग्राउंड. नो चान्स एनी फिल्डर. चेंडू सीमा पार 4 डिसे. प्रचंड अनुभव आहे. दुबईपर्यंतच्या कॅमेरामॅननं आपली छाप पाडली. अप्रतिम अशा मोठ्या स्पर्धा जे सध्या हँडल करतायत. याही वेळेला सरळ स्लॉट मध्ये चेंडू आहे उडवला आणि तिथे खूप चांगली फिल्डिंग आहे. सिंगल डबल मध्ये यज्ञेश मात्र पोहोचतायत आणि धावसंख्या 2 ने आकार घेताना स्थिरावले ती 57. जबरदस्त कॅमेरा वर्क आणि युट्यूबच्या माध्यमातून ते बघायला आवडतं जेव्हा तुम्ही चेंडूला फॉलो करतायत आणि मग खऱ्या अर्थाने तो क्लास दिसून येतो. पुढचा चेंडू त्रिफलाची क्लिंग बोल्ड. तुषार चांगल्या लय मध्ये खेळत होते आणि इथे मात्र त्रिफळाचीत होताना दिसते. प्रचंड अनुभव आणि प्रणय सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. दाखल झालेले आहेत. धावसंख्या आपल्याला बघायला मिळते स्कोर कार्ड वरती 57. न्यूमान प्रणय घरत समोर खूप चांगली गोलंदाजी करताना आपण बघतायत. ओ वेगाने चेंडू आला होता. फक्त एक धाव पोलचा फटका परंतु वेग भन्नाट होता. धावसंख्या 58 वर पोहोचेल. मृदुल पाटील चांगली गोलंदाजी करतायत आणि प्रामुख्याने या स्पर्धेमध्ये 53 गोलंदाजी करणं आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे इकॉनॉमी तुम्ही चांगली ठेवली तर खऱ्या अर्थाने गोलंदाजीचा क्लास उत्तम आहे. पुढचा चेंडू बाहेर आपण बघताय. जबरदस्त पिचिंग भन्नाट वेग डॉट बॉल. स्कोर पूर्णतः थांबला या षटकामध्ये. एक चौकार जरूर आलाय परंतु डॉट बॉल आणि विकेट. तुषार गरत खऱ्या अर्थाने क्लिंग बोल्ड झाल्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती धावा थोड्याशा थांबल्यात. यज्ञेश प्रभू यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करतायत. आणखीन एक डॉट बॉल आणि स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. 5 षटकं कंप्लीट झालेली आहेत. 58 एसटीचे. आणि न्यूमान जगदीश येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. जगदीश वरी फर्स्ट बॉल एका अँगलने गोलंदाजी करताना जगदीश उर्फ मॉर्गेल चांगली कामगिरी सातत्याने करणारा फलंदाज आहे. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून जगदीश अंतिम षटकामध्ये मृदुल पाटील आणि जगदीशकडे मोठी जिम्मेदारी आहे. चांगली हँडल करतायत. पन्नाट बेग हा जगदीशचा नेहमी राहिलाय. सफाळा सरावली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण बघतोय.
पुढचा चेंडू आणि भन्नाट वेग. 4 षटकामध्ये 51 धाबा आपण बघितल्यात आणि त्यानंतर मात्र स्लॉग ओव्हर मध्ये थोडस प्रेशर एका बाजूने मृदुल पाटीलने कन्वर्ट केला आणि त्यानंतर जगदीश उर्फ मॉर्केल हा गोलंदाजी हाताळताना जबरदस्त फलंदाज म्हणूनही नावाची चर्चा आणि ते उत्कृष्ट गोलंदाजी. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना जगदीश. याही वेळेला आपण बघतायत विकेटचं झालंय पतन आणि यज्ञेश प्रभू बॅक टू द डगआउट आउट. सुनिवमान कृपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत परंतु काय गोलंदाजी करतायत जगदीश. चला साई बालाजी आणि बिरसा मुंडा प्रतिष्ठान बेटेगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉस साठी या. सन्माननीय दीपकजी संखे साहेब टॉस करण्यासाठी सज्ज राहतील. नेक्स्ट मॅचचा आम्ही विनंती करतोय बोथ टीम कॅप्टन या पण टॉस साठी. चेंडू झालेले आहेत 3. पुढचा चेंडू घेऊन तयार जगदीश. जगदीश पाटील उर्फ मॉर्केल आपण बघतायत. ओ आणखीन एक वेगवान चेंडू हाताळला गेला. वेगावरती स्वार आहे जगदीश. धावसंख्या 1 ने लेगबाईच्या रूपाने पूर्ण होताना 6-0 60. धावा स्कोर कार्डवर. जबरदस्त बॅटिंग आणि तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी. स्लॉग ओव्हर मध्ये जगदीश पाटील वेगावरती स्वार झालाय. प्रणय घरत एक आक्रमक फलंदाज आहेत आणि ते प्रणय घरतला गरज आहे मोठ्या शॉटची. संघाला गरज आहे आणि दुसऱ्या बाजूने लेंथ लाईनची गरज आहे मॉर्केलला. यावेळेला फक्त छोट्या बॅकलिपने खेळावं लागलं कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा वेगानं आला होता. 61 धावा स्कोर कार्डवर. चांगली गोलंदाजी करताना डेथ ओव्हरला मृदुल पाटील आणि जगदीश मॉर्गेल. एक सरावली गावाला बिलॉंग करतोय सफाळे सरावली आणि एक एडवण. चांगली कामगिरी करताना दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत परंतु इथे गोलंदाजी काय राहिले प्रशंसेस पात्र. पुढचा चेंडू यावेळेला हुक केलाय चेंडूला. पाईन लेगला क्लिअर करेल का बघायचं आहे आणि येतो इथे 4 चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय होताना पोहोचले ती 66 टू विन. जाऊया आपण ऐकू एक
हॅलो. चला, या ज्या संघाची आपण नावं पुकारलीत त्याने वेळेवरती येण्याची कृपा करा, जेणेकरून दिसताना खूप चांगलं चित्र दिसते. आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण नेहमीच नाणेफेक करत असते. एका साईडला रॉयल बालाजी आणि दुसऱ्या साईडला संघ बघायला मिळतो बिरसा मुंडा. 22 पडेल बेटेगाव. या आपला संघ देखील वेळेवर आल्याच पाहिजे. अगोदरच आपण म्हटलं होतं की आपण बघणार आहोत. आणि जिथंच एक मोठा खेळ तुम्हाला बघायला मिळेल. आय एस पीमध्ये मुंबई विजेता संघातून खेळणारा करण मोरे नावाचा एक ब्रँड फलंदाज आज तुम्हाला बघायला मिळेल. असंख्य मैदानं ज्यांनी गाजवली, खरोखरच लढवय्या वृत्तीचा आणि पालघरचं नाव रोशन करणारा आपण खेळाडू पाहिला करण मोरे. पवनसूत नवली संघातून खेळताना बरंच पाहिला. लेदर क्रिकेट देखील खूप मोठ्या पद्धतीने गाजवलं आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं मी मुंबईसाठी खेळताना करुणा कोटे आणि माझी मुंबई हा संघ आपण बघितला. करुणा कोटे कोच होते त्या संघाचे, आपण पाहिलं असेल. निश्चितच आपण मोठमोठे खेळाडू तिकडून बघितले आणि खरोखर करण मोरेच्या पहिल्या सामन्यात केलेली फलंदाजी त्यानं केली. कारण असे अनेक नामवंत क्रिकेटपटू होते, पण त्यांनी केलेले सातत्य कारण नेहमी प्रॅक्टिससाठी जायचे. आणि मला मी जेव्हा ओमटॅक्सला जायचो बराच वेळ माझ्या ट्रेनमध्ये भेटायचे आणि मग माझ्या प्रॅक्टिस जायचो. पण जो दर्जा त्यांनी दाखवला आहे शेवटी प्रत्येक पालघर तालुका अभिमान होणार पाहिजे. जसं आपण गत वर्षी प्रीतम बारीला पाहिलं, यावर्षी डहाणूतला अजून वरोड एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे ह्याला पण त्याचा परफॉर्मन्स तुम्ही बघितला. ते एक मोठा ट्रॅक तुम्हाला दिला गेला आहे. सर काय हवं आहे? बॉल. ओके, चला बॉल पुरवा त्यांच्यापर्यंत. जुने ओल्ड बॉल देखील पुचवा. आणि झालं की पुन्हा ते बॉल आणून द्या. मॅच फिनिश झाली की बॉल द्याकडे बॉल नसतात. बॉल हरवली कारण एवढे लांब लचक षटकार मारतात हो. कुठून ताकद आणि फलंदाजाने विचार करावा लागतो. आपण महाभारतामध्ये फक्त भीमाची शक्ती बघितला, पण इथे फलंदाजी ताकद बघता षटकार एवढे जातात की 150 किलोमीटर लांबलचक मारले. कालच्या दिवसात तर त्या बिल्डिंगच्या बाजूला चेंडू गेले, भेटले देखील नाही आहेत. ती देखील आलेली नाही आहेत. उर्वी डीजेच्या माध्यमातून आज उर्वी डीजेचा आमचा जॅकी बघायला म्हणून डिक्की डीजे जॅकी खरोखर अप्रतिम गीता आलोक नावाचा हा सुंदर घ्या गीत
एकमेव खेळाडू आपण बघितलं रत्नागिरी येथे शिकण्यासाठी गेला आणि तिथे बघता बघता अक्षरशः क्रिकेटमय वातावरण बनवलं आणि बघता बघता प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत बनला. इथे आपण बघत आहोत म्हणजे अक्षय टायगर नावाने परिचित काय खेळी केली होतं. अक्षयने प्रीतम बारीचे 3 षटकार 57 धावा काढल्या होत्या. तेव्हा उस्मान पटेलने या खेळाडूचं कौतुक केलं, पण त्यानंतर बाकी का कुठे सूर हरवला कळत नाही. जाऊया ब्रिजेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ रिव्हर्स खेळायचा होता. इथे बाकी झेल सुटला जातो का पायाचे डायरेक्ट हिट बघायला मिळेल का दरम्यान नाही. बॅटची एज घेऊन जातोय. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. चान्स होता कॅच घेण्याचा, पण रिव्हर्स स्वीपचा कॅच पकडणं खूप कठीण काम असतं कारण बॅट थ्रो होते कशा पहिले कुठे येईल. यष्टीरक्षक म्हणून आपण बघत आहात प्रणय शशांक हाच अजिंक्य म्हणणारा शिरगावचा खेळाडू. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचं आता बाकी अनिकेत राऊत नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. स्वरा 11 विरुद्ध मैत्री पालघर असा संघ आपण बघत आहात. 66 धावा 6 षटकात विजयासाठी करायचे आहेत. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चेंडू अक्रॉस पॉईंट खेळला गेला. ऑफस्टमच्या खूपच बाहेर ठेवला होता. यावेळेला बाकी रॅपिड चेंडू बघायला होते. आर्मर लेफ्ट आर्म खेळाडूचा हा आर्मर तुम्हाला बघायला आणि ह्या आर्मरचं मी पुच्छगण करताना तेव्हाच मला मोंटी सरांनी गळ्यामध्ये हात टाकून फोटो काढला आहे. जेव्हा मी ओमटाक्सवर कॉमेंट्री करत होतो आणि सर आले हु इज दिस तेव्हा सांगितलं बघितलं. आणि काय झालं आपण सातत्यपूर्ण आज आपलं 30-32 वर्ष झालीत. अजित खूप क्रिकेट आपण पाहिलंय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे बाकी झेल होते की पायाचा आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे. 6 धावा खणखणीत षटकार तुम्हाला बघायला मिळतो. अजित तुम्ही बघितलं का या वर्षीचं टुर्नामेंट जर बघितली तर ह्या एक्स्ट्रा कव्हर रिजनला कव्हरच्या रिजनला कालच्या दिवसापासून खूप षटकार आणि चौकार बघायला मिळेल. पंच डिसिजन द्या षटकार की चौकार बघायचं आहे. त्याला पंचांना रफेल दिला की षटकार की चौकार आपण बघा चेक काय सांगितलं. अजित काय म्हणलं आपण बघितलं कालच्या दिवसापासून अगोदरच्या स्थानामध्ये 4 चेंडू 60 षटकार पाहिल्यानंतर आपण देखील बघितलं तिथे देखील त्याच्यावर 3 षटकार बघितले आणि जास्तीत जास्त धावा जर तुम्ही वोटेज बघितला तर 30% धावा एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या रिझनला झाला. ते डेंजर आहे खरोखर. गोलंदाज खूप डेंजर आहे. कालच्या दिवसात बघितलं एकेका गोलंदाजाला एकेका षटकारामध्ये 4-4 षटकार त्याच भागात पडलेले आहेत. अप्रतिम असं आयोजन. विकेटचं तुम्ही बघात ना एखाद्या घरातली लादी मार्बल तुमचा खड्डा असेल पण या विकेटवर खड्डा मिळणार नाही एवढं अप्रतिम काम केलं आणि त्याचं स्वप्न घरात. चला बिरसा मुंडा आणि रॉयल बालाजी संघ आले असतील तर आपण वेळेवर या कृपा करा. साई बालाजी आणि बिरसा मुंडा दोन्ही कर्णधार आपली प्लेइंग लिस्टसाठी लिस्ट घ्या नावं द्या आणि मग टॉस आपण करणार आहोत. चला पंच काय देतात बघूया डिसिजन. साई बालाजी आणि बिरसा मुंडा बेटेगाव यानंतर सामना तुम्ही बघत आहात. डिसिजन पेंडिंग आहे. आमचे पंच बघतात निरीक्षण करतात आणि मग योग्य ते डिसिजन तुमच्यावर पोहोचवलं जाईल. चला निश्चितच खूप मोठ्या मॅच आपण बघत आहोत. प्रणय घरात एका साईडला तुषार घरात काय क्रिकेट खेळलेत हो लेदर. 6 धावा ऑन द लाईन आहे. षटकार दिला गेला इथे ऑन द लाईन. 6 धावा लाईनवर बरोबर चेंडू पडला. 6 धावा आणि 6 धावांशी जो विचार केला धावसंख्या होते ती 8. ब्रिजेसचे अनेक विक्रम आपण पाहिले. टेनिस क्रिकेटपेक्षा लेदर क्रिकेटमधले कांगारीमध्ये एका मॅचमध्ये 9-9 विकेट घेण्याची किमया त्याच्याकडून आपण पाहिले गेले. चला आमचे लहान मंडळी कुठे आहेत कृपया. परनाळी आमचे वंदे मातरमचे झाडावर बसताना इकडे बघा. झाडावर बसताना कृपया इकडे कामं आहेत आपली काही. पुण्याच्या कव्हरच्या दिशेला चेंडूचा काय क्लास दर्जेदार बॅटचा फ्लो बघा कसा माइंडसेट बदलला आणि इथे बघा चेंडू जातो कव्हरच्या रिजनच्या पाठीमध्ये. 4 धावा खणखणीत चौकार. काय सुंदर फलंदाजी तुम्हाला अक्षय यांच्याकडनं बघायला मिळते. अनेक मैदानं ज्या खेळाडूंनी गाजवलीत इथे म्हटलं नाही की 60-70 धावा खूप कमी आहेत. 80 धावा देखील खूप कमी आहेत कारण मैदानावर तुम्ही बघितलं क्षमता आहे बॅटिंग चांगली करण्याची आणि जे विकेट आहे तो जास्तीत जास्त बॅटरला चान्स देणारं विकेट तुम्हाला बघायला मिळते. 4 षटकामध्ये आपण 51 धावा पाहिल्या तर वाटलं होतं की 80-85 होतील पण 6वं आणि 7वं स्लॉग ओव्हरमधला गुड बॉलिंग बघायला मिळेल. पुन्हा एकदा इथे रिव्हर्स खेळले भाऊबाचा चान्स आणि चुकीच्या अँडला थ्रो झाला. चुकीच्या अँडला थ्रो झाला. सरळ बॅटिंग अँडला थ्रो झाला मोठा गडी तंबूत गेला असता. क्षणार्धात तुम्हाला हेरायचं असतं की कुठे चेंडू फेकायचं. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. आपण फाईन लेग सर्कलच्या आत बघत आहात. स्लिप बघत आहात. गली बघत आहात. पॉईंट बघत आहात. कव्हर बघत आहात. लॉंग ऑफ आणि मिड विकेट हे ऑन पण. इथे बाकी चेंडू टटवला आहे. सरळ जातो. नो मॅच लॅन जागेवर चेंडू बघेल. खेळाडूपासून खूप चेंडू लांब पाहायला मिळतो आणि बघता बघता 1 धाव पूर्ण होते आणि या एका धावाने विचार केला तर धावसंख्या झाला पहिल्या षटकात 15. खूप
13. खूप चांगली सुरुवात झालाय. 13 धावा पहिल्या षटकात झाल्यात. कालच्या दिवसात आपण बघितलं एकेका गोलंदाजाला एकेका षटकामध्ये लागोपाठ 4-4 षटकार खाताना आपण काल बघितलं. कालच्या दिवसातला विचार केला आर्यन पालघर आणि एका साईडला दुसरा संघ तुम्हाला संध्याकाळच्या सत्रात बघायला मिळाला तो निश्चित कुशल 11 उनभाट आणि आदरणीय मनोजी संख्या यांचं आगमन होते. माजी पंचायत समिती उपसभापती पालघर तसंच आमचे ब्रिजचे कर्णधार निश्चितच मोठं काम त्यांच्याकडनं बघायला मिळालं. आपण इथे बघत आहात आज अजित बाकी पूर्ण सोयीने पाहायला मिळतोय. चला 13 धावा झाल्यात पहिल्या षटकात. आता बाकी गोलंदाज पाचारण केलं गेलं गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. चला साहिल दवडेला आपण बघत आहात. विश्वभाऊ आपण बघितलं दाढी नावाने प्रत्येकाने ओळखला जातो. हिंदू समोरच्या टीममध्ये त्यांच्या वडिलांना आपण बघत आहात. इथे बाकी मुलगा तिकडे बघायला मिळतो. काहीतरी कानमंत्र दिले जाते कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. पण नाही घरात अनेक नवोदितांना आपल्या अनुभवाची शिदोरी बाकी मांडताना इथे साहिल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 65 धावा झाल्यात. 66 धावा विजयासाठी करायचे आहेत. आता बाकी 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. पहिल्या षटकात 2, दुसऱ्या षटकात मेंढे तरी पॉवर प्लेमध्ये 3 आणि नंतर मग 5-4चं कॉम्बिनेशन हे तुम्हाला बघायला मिळेल. एक दर्जेदार आयोजन आपण बघत आहात. हौशी नांदगाव आणि कुशल उनबाट हा संघ कालच्या दिवसात दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या सत्रात काय क्लास फलंदाजी मीन बोराचा संघ आपल्याला बघायला मिळाला. आर्यन पालघर आणि स्वतः संघ मला कुणाल यांची गोलंदाजी काय आपल्याला पाहायला मिळाली. भरभरून कौतुक गेलं. तदनंतर जे मॅडन षटक टाकलं होतं कालच्या दिवसात जीवा आपण बिरवाडीचा खेळाडू बघितला. वॉट अ लेग ब्रेक बॉलिंग काय गोलंदाजी काल देखील पाहायला मिळाली. जाऊया आपण बघत आहोत साहिल विश्वनाथ दवणे नावाचा दांडीचा हा गोलंदाज कशा पहिले गोलंदाजी करतोय. ओ गुड बॉलिंग. खाली खाली चेंडू ठेवला गेला ज्या पद्धतीने सांगितलं गेलं. कारण प्रणय घरत म्हटला मोठा अनुभव लेदर क्रिकेट टाटा बी डिव्हिजन खेळताना असंख्य मग तुषार म्हणा प्रणय घरत म्हणा ब्रिजेश म्हणा ही जी मंडळी बघितल्यात ह्यांचा दर्जा ह्यांचा क्लास आपण जर बघितलं तर लेदर क्रिकेटच्या टुर्नामेंट मोठी मोठी स्पर्धा गाजवताना अनेक विक्रम त्याच्या नावावर आपण पाहिलेत. असंख्य भारताचे खेळाडू ह्यांच्यावर देखील 2 हात त्यांनी केलेत. ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू यायला बाकी खूपच बाहेर जातो. वाईड घोषित केले गेले. अवांतर धावांची भरणं होत आहे. 14 धावा या फलकावर लागल्या जातात. 66 धावा विजयासाठी करायच्या आहेत. 11 ते 66च्या सरासरी करायचे आहेत. पुन्हा एकदा साहिल दवणे गोलंदाजी हाताळतोय. समोर फलंदाज अक्षयला बघत आहात आपण. चेंडू फसलाय हवेमध्ये आहे. इथे बाकी झेल होईल का. चेंडूच्या पाठीमागे जातोय खेळाडू बघूया. ओहो गुड कॅच. काय सुंदर झेल पकडला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत बघत राहिले. मोक्याच्या क्षणी चेंडूवर हात टाकला अप्रतिम झेल बघितला. कारण असे कॅचेस पकडले की खूप मोठी आठवण येते. आणि हे कॅच जेव्हा असे पकडले जातात तेव्हा भारताने पहिलं विश्वचषक जिंकलं 1983 साली. विवन रिचर्डचं पकडलेला कॅच गोलंदाज होतं मदनला आणि कपिल देव निखत जातं. झेल कोण विसरू शकतोय. वॉट अ कॅच. काय बिल अँड पीस ऑफ कॅचेस तुम्हाला बघायला मिळालेत. आणि गरज होती विकेट घेण्याची दबाव टाकण्याची रन रेट कमी करण्याची. आणि जाऊया डीजेकडे. जरूर आले नाही तर आमचा कमिटी डिसिजन घेईल. सर्कलचं षटक टॉस होणे अनिवार्य आहे ह्याचे लक्ष तुम्ही द्या. आणि जर तुम्ही आलात नाही तर ह्याचा डिसिजन आमची कमिटी घेईल. जो संघ इकडे असेल त्याचा विचार केला जाईल आणि जो करण्याचा येणार त्याची मग. आणि आम्हाला प्लेइंग लिस्ट देखील द्यायची आहे. दोन्ही संघाला 3दा कॉल केला. हा 4था कॉल आहे. एका साईडला बिरसा मुंडा बेटेगाव आणि एका साईडला साई बालाजी. बघा जर तुम्ही दोन्ही संघ हे पॉवर प्लेचं षटक संपण्याच्या आत दोन्ही करण्यात आले नाही तर त्याचं डिसिजन पुढे आमची कमिटी घेईल. नाही कुशल नाही. कुशल. हॅलो. जर लक्षात ठेवायचं आहे शेवटचं आवाज देतोय ताबडतोब टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघाने ताबडतोब यायचं आहे. नो एक्सक्यूज प्लीज. चला बघूया कुशल गोलू नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. मॅन फ्रॉम टेंबी.
ओहो, पहिला चेंडू धडपड होते, सरळ बाहेर निघून गेलेत. काय सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. वडिलांनी अनेकांना नाचवलं, अनेकात मैदानामध्ये करणार की विश्वाभाऊ काहीतरी करतोय. काय करतो म्हणजे हाताच्या बोटातून चेंडू फिरवतो. आणि आता बाकी मुलगा चांगला गोलंदाज बनताना, कारण मोठ्या धडीचे कर्णधार तिकडे आहेत हो. मोठमोठे खेळाडू बघायला मिळतात त्याच्या हाताखाली खेळताना. खरोखर बाळा हे नशीब म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या खेळाडू तुम्ही खेळतात, ज्यांनी भारतीय संघाच्या खेळ सौरभ गांगुली, साबा करीम, सुबोत्र बॅनर्जी अशा असंख्य खेळाडूबरोबर ही सर्व टाटाची मंडळी तुम्हाला बघायला मिळालं आहे. प्रणय घरात खेळलेत, तुषारजी खेळलेत, भारतीय रणजी खेळाडू तर कित्येक लोकांशी खेळत. असा मोठा अनुभव त्या खेळाडूच्या शिदोरीच्या पाठी बघायला मिळतो. पुन्हा एकदा यावेळेला बाकी लेफ्ट आर्मवर विकेट मारा करतो साहिल. ओहो हो, काय गोलंदाजी बघायला मिळेल. जसं काय एखाद्या लहान ताईने हात पुढे काढावं आणि मेंढीचं कोणाने लिहावं तशा पद्धतीचं अलगद चेंडू दिला गेला आणि तो बाळ फसला गेला. वाट अ क्लास डिलेवरी. बघा काय डेअरिंग असायला पाहिजे अशाच पॉवर प्लेमध्ये असा चेंडू टाकण्याची. अफलातून वडिलांचं एक्सपिरियन्स आणि सातत्यपूर्ण विश्वभाऊने असंख्य नवोदित खेळाडू घडवलेत, आता देखील घडवतात आणि असं करायला पाहिजे. जर तुमचं यंग जनरेशनचं पुढे जाण्याचं काम असेल बघायला मिळते. वाटा बॉलिंग काय सुंदर दर्जेदार गोलंदाजी. यस, नाणेफेकासाठी आमचे मनोजजी येतील. हे षटक संपले की आपण येतो. या कोणता संघ आला हा? एका साईड बालाजी चला याच पुन्हा. ओ गॉट बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी हाताळलाय. प्रत्येक चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप, प्रत्येक चेंडू लेग ब्रेक. ज्या पद्धतीने प्रणय घरने समजूत दिली की बाळा कसं चेंडू टाकायचं आहे, काय दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळायचे. येणारं अपकमिंग न्यू टॅलेंट तुम्हाला हा दांडीच्या संघातून खेळताना पाहायला मिळेल. आणि आज ह्या मैदानावर अशा पद्धतीची गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये टाकावी म्हणजे तुमच्याकडे असलेला अस्त्र असलेला अनुभव अचूकता हे इकडे पाहायला मिळते. वाटा बॉलिंग आणि फलका धावसंख्या लागलाय ती 16. पहिल्या षटकात 13 आल्यात. कमबॅक केलाय. पुन्हा एकदा यष्टीला चिकटून तुम्ही बघत आहात. शशांक मॅन फ्रॉम शिरगाव, अजिंक्य मराठाचा खेळाडू यष्टीरक्षक म्हणून आपण बघत आहात. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता, पॉईंटला केला. इथे बाकी चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. गुड बॉलिंग. कौत काय असायला पाहिजे. पहिल्या षटकात 13 आल्यानंतर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 2 अजित काय म्हणाल्या गोलंदाजी बरोबर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 आल्या पहिल्या, दुसऱ्या षटकात 3च धावा आल्यात आणि ह्या 3 धावानंतर कमबॅक केल्या असं तुम्हाला म्हणायला लागेल का? जबरदस्त कमबॅकिंग आहे आणि खऱ्या अर्थाने मैत्री 11 पालघर संघासाठी जो ऊर्जेचा स्रोत आहे तो निर्माण करणारा हा षटक आहे. कारण 13 आल्या होत्या, 66चं टार्गेट होतं. खूप चांगल्या पद्धतीने संघ पुढे जात होता, परंतु हा गोलंदाज झाल्यानंतर त्यांनी कमबॅकिंग केलं आणि जो ऊर्जा निर्माण केली, जर तिसऱ्या षटकामध्ये ती ऊर्जा कायम राहिली मॅच आणखीन अवघड होईल. निश्चितच, कारण आस्किंग रेट वाढेल, तुम्हाला धावांचा वेग बनवावा लागेल. इथे बाकी चांगलं कमबॅक केलं. नाणेफेकासाठी याचे दोन्ही संघ आलेत का? यस, आमचे परम मित्र तुम्हाला बघायला मिळतात. वंदे मातरमचे अनेक जुने खेळाडू बघायला मिळतील. चला, एका साईडला बिरसा मुंडा आणि एका साईडला आपण बघत आहात साई बालाजी. हे 2 संघ आपण नाणेफेक करणार आहोत. चला मित्रांनो, वेळेवर या. दंडात्मक काय करू देऊ नका. आम्हाला देखील वाटतं की प्रत्येकानं 6 षटके मिळायलाच पाहिजे, पण नियम प्रत्येकाने समोरचे हे बघायला मिळतात. यस, करण मोरे, पहिलं प्रथम तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही IPL खेळल्यानंतर आणि पहिल्याच सामन्यात खेळल्यानंतर जे आमच्या हृदयामध्ये उत्कंठ निर्माण केला, सदैव परमेश्वर तुमच्या पाठीशी. आणि असंख्य संपूर्ण पालघर जिल्ह्यातल्या असंख्य जुन्या जनता खेळाडू प्रत्येकाने सांगितलं की केलेली मेहनत लगन. कारण बरं तुम्हाला ट्रेनमध्ये भेटायचं आणि विचारायचं कुठं जातो. मी मुंबईच्या प्रॅक्टिससाठी जातो असं नेहमी म्हणायचं. जेव्हा मी उमट्याचं उतरायचं तुम्ही बसायचं. आणि खऱ्या अर्थाने बघितलं, फक्त 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा फक्त प्लीज. संपर्क थांबा, नाणेफेक करूया. नंतर द्या चालेल, नंतर द्या चालेल. चालेल, चॉईस कोण टाकतं त्याला बोलून द्या. चला, तुम्ही कोणता? फ्रीडम 11 बिरसा मुंडा असं संघ आहे, तो टॉस करतायत. टॉस जिंकलात, काय घेणार? ओके, चला आपण बॅटिंगवर जाऊया. मॅच इन मॅच नंतर करंट तुम्हाला भेटतो. आम्ही बऱ्याचशा गोष्टी आम्हाला IPLच्या माध्यमातून चला, अतिशय सुंदर कव्हर ड्राइव्ह आपण बघितलं. सरळ चेंडू जातो सीमा पलीकडे. टॉस जिंकलाय बिरसा मुंडा. काय वेगळं काही नाव सांगितलंय? बिरसा मुंडा नाही आहे बघा, वेगळं नाव आहे. आपला डिसिजन त्यांनी दिला की त्यांनी फिल्डिंग घेतलंय. बघूया
करमूरच्या संघाला बॅटिंग करावी लागेल, कशा पद्धतीने बॅटिंग करता येणारा वेळ आपल्याला सांगेल. अप्रतिम चौकार तुम्ही पाहिलात, षटकार गेल्या कव्हरच्या रिझनला क्लास दर्जेदार फटका बघायला मिळतोय. मोठमोठे खेळाडू आहेत हो, संपूर्ण भारतभर भ्रमण करतात, अनेक राज्यात जाऊन आपल्या क्रिकेटची जादू दाखवताना पाहायला मिळते. रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पॅडवर बॅटीवर आदळतोय. इथे बाकी चांगलं कमबॅक केलं, मोठा गोलंदाज आहे. आपण जर बघायला हल्ली खूप कमी खेळताना बघायला मिळतो हा गोलंदाज, पण ज्यावेळेस उमेदीच्या काळामध्ये गोलंदाजी करायचा काय षटकं टाकलीत, 1 षटक 3 धावा, 2 षटक 8 धावा, असं परफॉर्मन्स आपण त्या काळात बघितलं आहे. पण आता बाकी बॅट्समनचं खूप मोठं वर्चस्व गोलंदाजावर बघायला मिळते. पुन्हा चेंडू ड्राईव्ह केला, सरळ जातो लॉंग ऑफच्या रिझनला, 1 धावा बघायला मिळते. इथे बाकी क्षेत्ररक्षण करेपर्यंत एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या होते ती 23 धावा. म्हणजे निश्चितच मोठी मॅच तुम्हाला बघायला. 66 धावा जरी असल्या असं म्हणतात ना, तुमच्याकडे बॉलिंग अटॅक जर कडक असेल तर तुम्ही मोठ्या कमी संख्येवर देखील जिंकू शकतात. आणि कमबॅक केलं दुसऱ्या षटकात, अप्रतिम साहिल विश्वनाथ दवणे नावाचा गोलंदाज आपण पाहिला, अप्रतिम गोलंदाज आहे. आता आपण बघत आहात एक लेफ्ट आर्म गोलंदाज ज्याने असंख्य मैदाने गाजवलं, आणि समोर आहे तो म्हणजे गोलू नावाचा खेळाडू. इथे बाकी मोठा फटका खेळायचा, बॅट चेंज घेऊन चेंडू जातोय सरळ, तो म्हणजे मिड विकेटच्या रिझनला 1 धाव तो बघायला मिळेल. दुसऱ्या थोडीशी प्लंबिंग होते, पण गुड फिल्डिंग, शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहिले, थ्रो केला आणि एका धावांची धावसंख्या पुढे सरकते. 24 धावा फलकावर लागल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 66 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. एक मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये 24 झाल्यात, तिसरं षटक मार्गस्थ 66 करायचे आहेत. 42 धावा हव्यात. पुनश्च एकदा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू, लेग ब्रेक. आज बाकी पेस कमी केला. आतापर्यंत तुम्ही म्हणत होते की या गोलंदाजाला बराच वापर, इथे बाकी युक्ती वापरला, पेस कमी केलाय आणि जेवढा तुम्ही स्लो चेंडू टाकाल तेवढा तुम्हाला टर्न बघायला मिळेल. काय म्हणाल ह्या गोलंदाजीबद्दल? आता 3 षटकं हाताळली, 3 षटकामध्ये धावसंख्या झाली 24 आणि खरोखरच आपण जर बघितली 24. अजितजी काय म्हणाल? चांगली मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि त्याच्यानंतर 2 षटकामध्ये फक्त 11 धावा. एकंदरीत 18 मध्ये 24 आल्यात, 18 मध्ये आता 42 बनवायचं आहे. टार्गेट 14च्या सरासरीने आस्किंग रन रेट बघायला मिळतो. आता मॅच थोडीशी कठीण रस्त्यावरून जाते, दोलायमान स्थितीमध्ये, परंतु जर आपण बॅटिंगकडे बघितलं, डीप बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे, तर मॅच 50-50 चान्सेस आहेत तिथून. पण तुमच्या सफळ गटातले 2 खेळाडू अजून मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत, कारण त्यांचा आजपर्यंत आपण मी यूट्यूबच्या माध्यमातून जर पाहिला आहे, समालोचन करण्याचा योग कधी आला नाही, कारण आम्हाला ह्या वेळेला तेवढ्या मॅचेस त्यामध्ये जात येत नाही. पण ते देखील मोठमोठे फलंदाज आहे, म्हणजे 8 बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे बघायला मिळते आणि 18 चेंडू 42 धावा ह्या कठीण नाहीत. यामुळे पण ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजीचा भारा केला आहे, ज्यापर्यंत गोलंदाजी वापरला आहे, तो खरोखरच मी कर्णधार प्रणय घरत ह्यांचं मनापासून कौतुक करेल. बघूया आता कोणाला पाचारण करतात, कोणासाठी पाचारण. आता बाकी गोलंदाज बदलला जातो आणि हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो धीरज. ओके, धीरज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 18 चेंडू 42 धावा, 66 धावा दिल्या असताना काय मॅच बघायला मिळते. क्रिकेटचे संघर्ष, मोठे दोन्ही समोरासमोर संघर्ष नाही की असं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. गुड वर्क, खूप चांगल्या पदाचं मार्गदर्शन करताना गोलंदाजी हाताळली गेली. ब्रिजेशची 2 षटकं झाली, 1 षटक साईने टाकलं. आता धीरज नावाचा गोलंदाज हा तुम्हाला बाकी गोलंदाज हाताळा बघत आहात. आता बाकी फील्ड डिस्ट्रक्शन तुम्ही बघितलं तर तुम्हाला ऑन साईडला 3 खेळाडू बघायला मिळतात, लॉंग ऑन बघायला मिळते, एका साईडला मिड विकेट बघायला मिळते, डीप स्क्वेअरला बघायला, ऑफ साईडला तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला लॉंग ऑफ बघायला मिळते आणि डीप पॉईंट असे 5 खेळाडू बाउंड्री लाईनवर बघायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू राईट मोहर विकेट मारा करत आहात, ते म्हणजे आपण बघा धीरज. इथे बाकी चेंडू टटवला आहे, सरळ चेंडू जातो कव्हरच्या रिझनला, 1 धाव 2 धाव आणि सरळ चेंडू धक धक करता चेंडू जातो सीमा खाली बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, थोडासा ओव्हरपिच चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलला आणि या 4 धावांची डीजे. वाजवलं मराठी संस्कृती येणारी सिमगा तुम्हाला बघायला मिळतात. चला आता आपण बघत आहात इथे बाकी चेंडू सरळ स्ट्रेट ड्राइव्ह बघायला मिळतो, चेंडू जातो पुन्हा सीमा पलीकडे. 4 धावा. या गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. थोडंसं प्लॅनिंग स्वरा 11 ह्या संघाने देखील केला असेल, कारण अनिकेत सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बघितलं असेल बॅक टू बॅक 2-4 सुरुवातीला चाचपडत होता लेफ्ट आर्म लेग ब्रेक समोर, पण नंतर बाकी कमबॅक केलाय. 24 आणि 8 म्हणजे 32 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. 66 धावा तुम्हाला विजयाचे
एक अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण PTPL म्हणजे पालघर तालुका प्रीमियर लीग अशी आपण बघा. ओ याला ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू मोठा ड्राईव्ह करायचा सरळ चेंडू जातो निर्धाव. अतिशय मोठी रंगतदार लढत. पहिल्या गडी तंबूत परतला तो म्हणजे अक्षय नावाचा खेळाडू. आता बघा कमबॅक केला 2 चेंडू 8 धावा गेल्यानंतर तिसरा चेंडू पुन्हा ऑफ्टनच्या बाहेर तो पण निर्धाव जातोय. पुन्हा एकदा धीरज मार्गस्थ होते. समोर तुम्हाला बघायला मिळतोय तो अक्षय नावाचा खेळाडू. ओहो गुड बॉलिंग गुड बॉलिंग. बघा कशा पद्धतीने विविधता तुम्हाला बघायला मिळते गोलंदाजामधली. आतापर्यंत एका साईडला कुशल गोलू नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. नॉन स्ट्राईक आहे तो. 8 चेंडू आणि 10 धावावर खेळतोय तो म्हणजे गोलू. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू चांगला कमबॅक केला. 2 चेंडू बाउंड्री गेल्यानंतर ओहो खराब चेंडू फुल टच दिलाय आणि ह्या मैदानावर त्याच्यासाठी हेच वाक्य लिहिले असते दिस इज अ 6. वाट ऑफ बॅटिंग. पण पुढच्या वर्षी या खेळाला संपूर्ण भारतातले संघ घेण्यासाठी कारण परफॉर्मन्स त्याने असा दिलाय अप्रतिम. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी त्या संघाचं. एक दर्जेदार खेळाडू. मग लेदर असो टेनिस असो असंख्य मैदाने गाजवणारा. कर्नाटक गाजवलाय, पुणा गाजवलाय, बेळगाव गाजवलाय, कोल्हापूर गाजवलाय. मोठमोठ्या स्पर्धा आम्ही यूट्यूबवर बघतो तेव्हा कुठकुठे जाऊन बघलाय. कॅरी पॅकर्स या नावाची आपण जर संस्था बघितली ऑस्ट्रेलियामधून तसा हा पॅकर खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. आणि खरोखरच प्रत्येक पालघर वासियांना तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी भरभरून प्रेम केल्या करण्यावरती. आता खऱ्या अर्थाने तो राहतो कुठे तो घोलवडला. काय दर्जेदार फलंदाजी तुम्हाला बघायला मिळत आहेत. टेंबीचा वंजारी समाजाचा हा खेळाडू. दोन्ही संघ मातोबर बघायला मिळतात. काय मोठमोठे खेळाडू आहेत. आपण इथे बघायला ब्रिजेस नावाचा एक अष्टपैलू खेळाडू बघायला मिळाला. तुषार घरजसारखा एक अष्टपैलू खेळायला मिळाला. प्रणय घरज नावाचा नामवंत क्रिकेटपटू बघायला मिळाला. आणि त्यांच्या उपस्थितीत तुम्हाला खेळायला मिळणे नवोदितांना एक खूप मोठी प्रेरणा पाहायला मिळते. एक मोठा ग्रँड म्हणजे तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं त्याच्याकडनं. मोठमोठ्या खेळाडूकडनं खेळताना त्याने देखील त्या खेळाडूंच्या गोलंदाजावर आक्रमण केलेत. पुन्हा एकदा धीरज आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतोय. इथे बघू पुन्हा चेंडू टटवला आहे. सरळ आउट ऑफ द पार्क जातोय. 6 धावा. काय खणखणीत फलंदाजी बघायला मिळाली. सुरुवातीला चाचपच आपण जेव्हा 18 चेंडू 42 धावा असताना 20 धावाची गरज केलाय. बघा वंजारी समाज ह्याला पहिलं विशाभाऊनीच खेळलं होतं मित्र परिवार दांडी संघामध्ये. नंतर विशाभाऊ म्हणजे काही येत नाही पण खरोखर ह्याला खऱ्या अर्थाने ओपनमध्ये डेअरिंग जी दिली कोणी असेल तर मित्र परिवार दांडी संघाने. विशाभाऊचं मनापासून मी कौतुक करेल की या संघाला खेळवलं आणि तेव्हा देखील ओपनिंगला खेळाडू पाठवत होते आणि आज देखील तोच भरोसा त्याच्यावर दाखवलाय. आता बाकी 12 चेंडू आणि 22 धावा. बघा अजित कशा पहिले मॅच टर्न केली. इथे गरज होती डावखुऱ्या फलंदाजी जलवा दाखवला या स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थाने बघितलं तर या षटकामध्ये 20 धावा आल्या. ते एकंदरीत आता जर तुम्ही विचार केला तर स्वरा 11कडे सामना सोपा दिसतोय. नक्कीच या ठिकाणी 20 धावा आल्या आहेत. दुसऱ्या एंडनं मात्र मला वाटते गोलंदाज ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं गोलंदाज आपल्याला बघायला मिळाले साहिल धवणे आणि त्याने धावा खर्च केल्या होत्या 3. 1 वाईड आणि 2 सिंगल. परंतु त्याला थांबवलं आणि नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं. तिथे 20 धावा आल्या. कदाचित जर अँडने त्याने गोलंदाजी केली असते आणि कमीत 5-6 धावा दिल्या असत्या किंवा जास्तीत जास्त 10 धावा दिल्या असत्या तरी येणाऱ्या काळामध्ये 12 चेंडू 32-33चं इक्वेशन राहिलं असतं. इथे चांगले 4 चेंडू हाताळले होते परंतु 2 चेंडू एक फुलटॉस आणि एक ओव्हर पिच त्याच्यामुळे जे गेम प्लॅनिंग होतं ते थोडंसं त्यांच्या अगेन्स्ट गेलं असं मला वाटते. सर आता साहिलला बाकी 5 केलाय. 12 चेंडू 22 धावा. काही होऊ शकतं. काल तुम्ही बघितलं होतं शेवटच्या सत्रामध्ये 6 चेंडू आणि 8 धावा आल्या होत्या. त्या कमी धावासाठी अशा पैसा सामना कुठेही फिरू शकतोय. बघूया आता समोर फलंदाज अनिकेत राऊत तुम्हाला बघायला मिळत आहे. अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा PTPL. मला बरेचसे लोक विचारतात की डहाणू संघाचे खेळाडू कसे करतात. 40+ डहाणू ओपन ठेवलं होतं म्हणून डहाणू संघाचे खेळाडू तुम्हाला 40+ घेण्यासाठी बघायला मिळत आहेत. 16 प्लेयर आपण घेतले 40+ मधले.
पुन्हा आपल्या शक्यला पुढचा चेंडू हो खराब गोलंदाजी फुल टच चेंडू आउट ऑफ पार्क मिड विकेटच्या डोक्यावरनं काय षटकार बघायला मिळतोय. हा शब्द एका दुसरा समोर आपण कोणाचे चोरायचे नाही आणि मी कधी कोणाचे शब्द चोरलेले नाही आहेत. माझे शब्द चोरले ISPL मध्ये हो बघा तुम्हाला बघायला मिळाला. सरावलीमध्ये बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलंय. आनंद वाटतं की आपल्यासारख्या छोट्या समालोचकाचे शब्द चोरतात आनंद वाटतंय. आणि आम्हाला रोहितचं सपोर्ट देखील उर्जी डीजे तुम्ही देखील नेहमीच आमच्या पाठीमागे पाठीराख्यासारखे खांदे उभे राहिलेत. तुमचं देखील मनापासून कौतुक करायला पाहिजे अजित. कारण खरं जेव्हा जेव्हा विचारतात तेव्हा आपले नाव सुचवण्याचं काम तुम्ही रोहित करतात. कारण तुमचा डीजेचा शब्द असा नसेल की प्रत्येक कोणत्या टुलर करतात अक्षरशः मॅचमध्ये झुकलेत आणि आपल्या साईडला मॅच बघवला. एकच गडी बाद झालाय. 50 धावा फलकावर लागल्यात. आता फक्त तुम्हाला 16 धावाची आवश्यकता आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. धुव्वाधार फलंदाजी दोघांकडनं बघायला मिळते. एका साईडला पाहिलं ते म्हणजे गोलू ह्याच्याकडनं बघितलं एका षटकात 20 धावा काढल्या 2 षटकात 2 चौकार. आणि आता तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे निश्चित अनिकेत राऊत. पुन्हा एकदा साहिल दवणे लो फुलटाज इथे बाकी वेगळी करामत. पण वडील देखील अशाच पैकी गोलंदाजी दाखवतात. चेंडू दिखतो हांगतो पण पहिला पडलो की पसतो हांगतो. तशा पद्धतीची गोलंदाजी आपण त्याच्या वडिलाकडनं बघितलं आणि खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन बघायला मिळतं. येणाऱ्या काळामध्ये हा नवोदित खेळाडू निश्चितच एक चांगला गोलंदाज बघायला तुम्हाला मिळेल. जिथं आपण सुरेश कंचारकरला आपण पाहिलं ज्याने अतिशय सुंदर गोलंदाजी दांडीगावातून केलीत. किशोरला बघितलेत. कान्हा भरवाडला बघितलेत. रवी घरत वॉट अ बॉलर काय सुंदर गोलंदाज पोहून नवलीकडनं आपण पाहिली तर असंख्य मैदाने गाजवताना त्याने आपण काम केलंय. रिवर्सिव ये तो नकल नहीं करने देंगे. इनके पास प्रभार इतना है बढ़िया गेंदबाजी करने का काम करते हैं. अप्रतिम सुंदर कमबॅक केलं. 22 रूपात धावसंख्या 22 रूपात धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 52 52 धावा. अजून देखील 14 धावाची आवश्यकता. एक मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघितली. 66 धावा झाल्या तरी देखील एवढं खेळवलं जातं आहे. गुड कॅप्टन्सी चांगली बॉलिंग साईड वापरली गेली. थोडंसं बदल केलं गेलं पण तिथे बाकी महागडं षटक पडलं. एक बघितलं विचार करू की इथे आपण पाचारण करू त्या गोलंदाज तिकडून आणू पण त्या अगोदर तिकडे 20 धावा दिल्या. तर 10 धावा तुम्ही म्हटलं की 10 धावा वाचल्या असता तर खूप मोठी मॅच तुम्हाला अजून बघायला मिळाली असती. शशांकने काहीतरी कानमंत्र दिलाय. समोर अनिकेत राऊत नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. मॅन फॉर्म अल्ल्याळी आपण बघायला गेले 7 पॉईंट रोडला गेले की तुम्हाला एक अल्ल्याळी मोठं गाव इथल्या काळामध्ये पालघर नगरपालिकेचं उत्कृष्ट मैदान तिकडे साकारलं गेलंय. निश्चितच हल्ली जर तुम्ही बघितलं तर जीवन विकासचं मैदान अप्रतिम आहे. पण मित्रांनो ग्रँड घेतात हो MCAची ग्रँड घेतात. TVM मोठं का झालं त्या देखील मुंबई क्रिकेट म्हणून त्यांना त्या कॅम्पला मैदानं द्यावी लागतात. अशा बऱ्याचशा मोठे इतिहास प्रत्येक मैदानाच्या पाठीमागे आहे. पुन्हा आपल्या षटकाला साहिल गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू फसलाय. चेंडूच्या पाठीमागे मिड विकेटचा खेळाडूच्या हातामध्ये झेल जातोय आणि इथे बाकी विकेट घेतलाय. खरोखर या गोलंदाजाचं मनापासून मी कौतुक करेन. काय म्हणाल की अशा 66 धावा असताना तुम्हाला गोलंदाजी करायचं आहे. इथे हवेचा फ्लो देखील तिकडे बघायला मिळतो आणि मोठमोठ्या गोलंदाजाला करणे आणि खऱ्या अर्थाने तुमच्याकडे मोठमोठे कर्णधार आहेत. मग तुम्ही ब्रिजेशला म्हणाल एका साईडला तुषारला बघायला मिळेल. एका साईडला आपण बघितलं म्हणजे आता नुकतं बघत आलं एक मोठा कर्णधार ज्याला आपण बघत आलं त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला बघायला मिळतंय. आणि आता बाकी फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय मृदुल पाटील. हा तुमच्या एडवन गावातला सफाळा एडवनचे खेळाडू ज्याने क्रिकेट असं मोठं गाजवलं. पूर्वीच्या काळामध्ये ब्लॅकबर्ड हा संघ यायचा झोपून रिव्हर्स स्वीप मारायचे. हो आम्ही काय काय बघितलेत. पाय मांडी अक्षरशः असं म्हणायचं की मैदानी कुस्ती खेळतात की काय अशा पद्धतीचं ब्लॅकबर्डने धमाका केला होता. आणि ब्लॅकबर्ड संघाच्या तेव्हा मोतीलाल शहा ही टीम टाकायचे. असे मोठमोठे खेळाडू सफाळ्याच्या पट्ट्यावर बघितले. नंतर मग एक गाव एक संघ आले आणि नंतर मग ही सर्व तुम्हाला पॅकर संघ जी आपल्या पालघर तालुक्यातलीच फक्त असायची ती संघ बंद झाली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता किती चेंडू आणि किती धावा हव्यात आमचे स्कोरर सांगतील. 8 चेंडू 14 धावा. अजून देखील मॅच दोन्ही साईडला बघायला मिळते. पण मृदुलकडे खूप मोठी बॅटिंग करण्याची क्षमता आहे. असंख्य स्पर्धा एकाची फिरवण्याची ताकद त्याने करून दाखवल्यात. गेलेल्या मॅचेस देखील जिंकण्याचं काम त्याने केलं आहे. 8 चेंडू 14 धावा. खरोखरच 2 षटकामध्ये धावा निघाल्या नाही त्याचा परिणाम इथे तुम्हाला बघायला मिळाला. कदाचित त्या 2 षटकात जर 10-15 धावा वाढल्या असेल संचात 70-75 असत्या तर अजून तुम्हाला चित्र वेगळं बघायला. पण त्यानंतर त्याची फलंदाजी देखील त्याने केली असते. हा देखील फरक बघायला मिळतोय. पण निश्चितच खूप मोठी मॅच आणि ज्या पद्धतीने 66 धावावर जो ज्या पद्धतीने सामना रंगवला आहे तर मनापासून मैत्री पालघर संघाचं कौतुक करायला पाहिजे. पुन्हा एकदा साहिल समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. मृदुल नावाचा हा तडाखेबंद फलंदाज. मॅन फॉर्म सफाळे एडवन. इथे बाकी चांगलं क्षेत्रक्षण बघायला थर्डमॅनच्या रिझनला यज्ञेश प्रभू यांच्याकडनं वाईट झोनमध्ये वाईटच्या रूपात धावसंख्या 1 वाढते. अतिरिक्त रुपये धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 53 धावा. 8 चेंडू 13 धावाची आवश्यकता. पुन्हा साहिल दोन्ही गोलंदाजी करतोय.
ओहो हो, इथे झेल सुटला गेला, पुन्हा एकदा झेल सुटलाय. काय गोलंदाजी केलाय या गोलंदाजाने, शशांककडनं झेल सुटला गेलाय. 2 झेल मला वाटतं या इनिंगमध्ये सोडलेत, एक अगोदरच्या आणि आता सुटलाय. काय बॉलिंग केली नव्हती. अपकमिंग यंग टॅलेंट ज्याला म्हणतात ना, तसा यंगस्टार तुम्हाला बघायला मिळतो. साहिल दवणे, आय एम प्राऊड ऑफ यू. आम्ही प्रत्येक समालोच तुझं कौतुक करून ज्या पद्धतीने गोलंदाजी टाकतोय. सुरुवातीच्या काळामध्ये मार खात होता, पण आता बाकी अप्रतिम गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. एक्की गोलंदाज, हुकमत गाजवणारा, लेफ्ट आर्म लेग ब्रेक टाकणारा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा आता बाकी साईड हँड बदल आहे, लेफ्ट आर्म वर विकेट मारा करतो. समोर तुम्हाला पाहायला मिळतो गोलू. इथे बघा चेंडू टटवला आहे, सरळ जातो, स्ट्रेट ड्राईव्ह, एक धाव बघायला मिळते. लॉंग ऑनचा खेळाडू येऊ शकतो, थोडीशी प्रमिंग होते. धावबाचा चान्स मोड बघायला मिळेल का, तर मग थोक विक येत नाही आहे. आणि इथे बघता बघता धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या होते ती 56 धावा. 6 चेंडू आणि 10 धावा. अजितजी काय म्हणाल, अजून देखील मॅच होऊ शकते. ज्या पद्धतीने साहिलसारखा एखादा गोलंदाज आला, सुरुवातीचे 2 चेंडू जग डॉट गेले, तर बाकी मॅच मोठी बघायला मिळेल. काय म्हणाल, कशा पद्धतीची त्यांनी गोलंदाजी केली, साहिलबद्दल काय म्हणाल? साहिलचं कौतुक असेल. 12 चेंडूमध्ये अवघ्या 9 धावा दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये मॅच त्यांनी बनवलं असं म्हणायला हरकत नाही आहे. 66 धावा ह्या मैदानावरती थोडंसं कमी स्कोर वाटतो, परंतु जर तुमच्याकडे गोलंदाजीचा क्लास असेल तर त्या धावासुद्धा भरपूर वाटत आहेत. साहिलनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, मॅचमध्ये रंग भरण्याचं ते काम करतायत. येणाऱ्या 6 मध्ये 10ची गरज आहे आणि इथून जे गोलंदाज असतील त्यांच्याकडे मोठी जिम्मेदारी असेल. बघूया, एक चांगली मॅच आहे. समोर आपण बघतोय फलंदाज मृदुल पाटील सारखा दिसेल आणि गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. कृपेश पाटील आलाय. कृपेश पाटीलला लेंथ लाईन शोधावी लागेल. चांगली गोलंदाजीनं स्टार्ट करतायत तर मॅच मोठी असेल आणि हृदयाचे ठोके वाढवताना पालघर तालुका प्रीमियर लीगला आणखीन उंच शिखरावरती घेऊन जाईल मॅच. निश्चितच, नो डाऊट, अतिशय सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळेल. धावसंख्या कमी असताना देखील ज्या पद्धतीचं प्लॅनिंग, उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी केला बदल हे तुम्हाला बघायला मिळालं. आणि साहिलने कमबॅक केला आहे. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकात 13ला साहिलने स्लॉगवर म्हणजे पॉवर प्लेमध्ये धावा कमी दिल्या. त्यानंतर बाकी विचार बघायला मिळाला, 20 झाल्या. नंतर बाकी तुम्ही बघायला मिळालं 5व्या षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या. आता 6 चेंडू आणि 10 धावा 6 दिल्या, म्हणजे बघा फक्त 2 षटकामध्ये 9 धावा दिल्या. काय गोलंदाजी बघायला मिळाला. अपकमिंग यंग टॅलेंट, लेफ्ट आर्म लेग ब्रेक बघायला मिळतो. निश्चितच तुम्हाला बघायला ब्रिजेससारखा गोलंदाज आणि 2 लेफ्ट आर्म गोलंदाज बघायला मिळतो. आता बाकी कृपेश पाटील, आम्हाला आठवते तो होता सेमीफायनलचा सामना आणि कृपेश पाटीलने टाकलेली गोलंदाजी याच मैदानावर वंदे मातरम क्रिकेट आयोजित आपण ते ओपन स्पर्धा बघितली होती. 6 चेंडू 10 धावा. पुन्हा आपला शरण कृपेशचा चेंडू, रायझिंग डिलेवारी ज्या पद्धतीने बयान केलं होतं साऊथ आफ्रिकेला आणि नंतर कमबॅक केलं आणि पोलाक आणि डोनाल्डच्या गोलंदाजांनी जशी रायझिंग टाकायची आणि तिथे बघता बघता बकेट म्हणून आपण मॅकमिलर बघायचं, प्रत्येक चेंडू बॅटची एज घ्यायचा आणि स्लिपमध्ये जशी भन्नाट गोलंदाजी. 5 चेंडू 10 धावा. इथे बाकी मॅचचे रंग भरताना तुम्हाला बघायला मिळतात. आणि म्हणून तर म्हटलं जातात ना, कोणत्याही संघाला कमी लेखू नका, कोणत्याही गोलंदाजाला कमी लेखू नका. पण अजून देखील मोठे फलंदाज आहेत, एक फटका देखील मॅच करू शकतो. मग इथे बाकी बघितलं दर्जेदार गोलंदाजी टाकण्याचं काम आणि या मैदानावरची एक हुकूमत गाजवण्याचं काम या गोलंदाजांनी केलंय. कृपेश पुन्हा एकदा राईट आर्म विकेट मारा करतोय. चेंडू टटवलाय, कव्हरच्या रिझनला जातो. इथे बाकी झेल पाहायचं. ओहो, व्हॉट अ कॅच. धीरज नावाचा खेळाडू बघायला मिळाला. मी म्हणेल ना की इथे 2 चेंडू जर तुमचे डॉट गेले तर 4 चेंडू 10 धावा, एक बाकी कमबॅक केलाय आणि खऱ्या अर्थाने केलेली कर्णधारशिप. काय सुंदर कॅप्टनशिप तुम्हाला प्रणय घरातकडनं बघायला म्हणजे ज्याप्रमाणे बॉलर वापरले गेले, विचार विनियोग केलं. कृपेशच्या हातामध्ये चेंडू दिला होता आणि निरंजन इथे नाही आहेत. आमचे बघितलं की या स्पर्धेमध्ये अगोदरच्या गतवर्षी जिथे ओपन स्पर्धा झाली होती तिथे खूप चांगल्यापैकी गोलंदाजी बघायला मिळत. आता बाकी नवीन फलंदाज धनंजय डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. धनंजय मॅन फॉर्म तारापूरचा म्हणजे कांबोडचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. काय म्हणाल अजितजी, मॅचमध्ये कमबॅक केलं, खरोखर सुरुवातीचे 2 चेंडू डॉट गेले, आता बाकी इक्वेशन आलाय 4 चेंडू 10 धावा. सलग 2 डॉट बॉल. आणखीन फलंदाजीकडे आता प्रेशर कन्वर्ट झालंय आणि दीपकजी, जर प्रेशर जर तुमच्याकडे कन्वर्ट झालं आणि ते जर मग कन्सॉलिडेट झालं तर मग टेन्शन येऊ शकतं. बघूया, 4 मध्ये 10ची गरज आहे. एक मोठा शॉट मॅच खऱ्या अर्थाने पुढच्या दुहेरी वळणावरती घेऊन येईल, पण इथून एक चांगला डॉट बॉल पूर्णतः गोलंदाज हवी होताना दिसेल.
20 धावा गेल्या तरी कोणताही कर्णधार आणि कोणताही खेळाडू हतबल झाला नाही, कारण त्यांना माहिती आहे आमच्याकडे की गोलंदाज आहेत. आम्ही जर एखादं षटक साईड करणं चांगलं टाकलं तर मॅच इन येऊ शकते. बघा 20 धावा मारला तरी एखाद्याने हरेरे तुरेरे केलं नाही. कूल माइंडने खेळ आणि म्हणता डोक्यावर बर्फ ठेवायचं, कॉन्सन्ट्रेशन करायचं, एकाग्रता करून स्वामी विवेकानंदासारखं घडायचं. तशा पद्धतीची इथे बाकी चांगली कॅप्टन्सी, कूल माइंड असं बघायला मिळते. 4 चेंडू 10 धावा. धनंजय नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. इथून मॅच निघेल का हा प्रश्नचिन्ह आहे, परंतु बघितलं तर खरोखर लढव्या वृत्तीचा संघ का म्हटलं गेलं. आणि प्रणय घरतसारखा एक चतुर कर्णधार, तुषार घरतसारखा चतुरस्थ अनुभवी आणि ब्रिजेशसारखा चतुरस्थ गोलंदाज बघायला मिळाला. आणि साहिलला ज्याप्रमाणे वापरलं तिथे कमबॅक केला गेला. कृपेश घरात पुन्हा एकदा बघूया. 4 चेंडू 10 धावा. यावेळेला बघा राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. समोर आहे तो धनंजय. चेंडू टटवला आहे, स्ट्रेट ड्राईव्ह जातो, 1 धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. इथे फक्त एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. 3-9 काय मॅच बघायला मिळते. सुरुवात आजच्या दिवसातली किती दमदार बघायला मिळते. 66 धावा सगळ्यातली सर्वात कमी धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. आणि इथे जेव्हा बाकीचे मंडळी बसली होती जे सातत्यपूर्ण तिसऱ्या दिवशी मॅच बघतात त्यांनी सांगितलं ये मॅच तो इझी आहे, पण ज्या पद्धतीने दुसरं षटक टाकलं तो अभि तो झाकी बाकी आहे असं बघायला मिळते. काय सुंदर गोलंदाजी हाताळताना प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करी. ज्याला 20 धावा जरी मारल्या पण त्यानंतर त्यांनी देखील कमबॅक केलं. 2 बॉल डॉट टाकले. 3 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू दिशा से भटक गए, यहाँ से थोडे दिशा से भटक गए. इथे बाकी वाईड बॉल, गुड कॉलिंग आहे. लेग बाहेर चेंडू गेला. इथे वाईड बघायला मिळते. धावसंख्या होती ती 3 चेंडू आणि 8 धावाची आवश्यकता. 58 धावा फलकावर लागला. 3 चेंडू 8 धावा. काय मॅच बघायला मिळते. आणि काय कृपेशकडनं गोलंदाजी टाकली जाते. पुन्हा कृपेश राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो. समोर गोलू नावाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. यॉर्कर लेनचा चेंडू अफलातून गोलंदाजी टाकला. 1 धाव तो बघायला मिळते. जिंटू पाठीमागे जातोय. थो करेल का पाहायचा आहे. 1 धाव 2 धाव पूर्ण केलाय. आता बाकी 2 चेंडू 6 धावा. काय मॅच बघायला मिळते. सुरुवात कशी झालाय. शुक्रवारचं फ्रायडे असावं, नॉनव्हेज किंवा व्हेज पाहावं अशा पद्धतीची मॅच तुम्हाला बघायला मिळते. आणि इथे प्रत्येकांची नजरा या शेवटच्या 2 चेंडू पे लागलाय. आणि म्हणूनच आमचे केवल भाऊ समालोचक कक्षामध्ये बसण्यापेक्षा व्यासपीठावर बसण्यापेक्षा आपल्या डकआउटमध्ये का बसतात तो आनंद जो बघायला मिळतो. तिथे जे मॅचचं टेम्परमेंट बघायला मिळते ते वेगळं बघायला. वा रे वा. मॅच कोणीही जिंको, पण स्वरा जिंको किंवा मैत्री जिंको, दिस इज अ गुड मॅच. आजच्या दिवसातली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. 2 चेंडू 6 धावा. कृपेश पुन्हा चेंडू हवेमध्ये. हा झेल होईल का. आणि हा झेल जर झाला तर बाकी तुम्हाला झेल सुटला गेलाय. झेल सुटला गेलाय. खूप चांगला प्रयत्न केला गेला. आणि इथे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. धीरज आहेत ते. धीरजने अगोदर देखील चांगला कव्हरला झेल पकडला. आता शेवटचा चेंडू 4 धावा. 66 धावा असताना मैदानात आतमध्ये चित्तथरारक लढत तुम्हाला बघायला मिळते. कोणी अपेक्षा केली नसेल. आणि 3 दिवसातली सर्वात मोठी टफ मॅच आजच्या दिवसात बघायला मिळते. दिस इज द क्रिकेट. आणि ह्याला म्हटलं जाते की अजून रत्न हिऱ्याचे जेव्हा मोठमोठे खेळाडू बघायला मिळतात, लो स्कोरिंगची मॅच एवढ्या पद्धतीने टाय करण्याचा प्रयत्न केला जातो. काय मॅच बघ. शेवटचा चेंडू 4 धावा कंपल्सरी चेसच्या माध्यमातून काढायचे आहेत. हो नाही कंपल्सरी चेस नाही, ते पॉईंट असतील. शेवटचा चेंडू 4 धावा काढायचे आहेत. बघूया कशा पद्धतीने काढतायत. वाईट +1 म्हणजे 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आता शेवटचा चेंडू आणि 2 धावा. काय मॅच बघायला मिळते. टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर बघायला मिळेल. काय क्लास दर्जेदार तुम्हाला सामना बघायला मिळाला. वाटतं बॉलिंग, पण शेवटच्या चेंडूवर ऑफसाईड ऑफटर्म ठेवताना थोडा जास्त बाहेर गेला. पण मी कौतुक करीन या गोलंदाजाचं. ज्या पद्धतीने तुम्हाला 10 धावा डिफेंड करायच्या होत्या, मोठमोठे फलंदाज समोर असताना आज बाकी जी तुम्हाला खरोखरच मी कर्णधार पण जे भुसवलं त्या कर्णधाराचं कौतुक करेल ज्या पद्धतीने केलं आहे. शेवटच्या चेंडू 2 धावा. काय मॅच बघायला मिळालाय. आतापर्यंत PTPLच्या दिवसात आतापर्यंत एवढ्या मॅच झाल्या. आपला 3ऱ्या दिवसाची सुरुवात आणि इथून बाकी तुम्हाला ठिणगी पेटताना बघायला मिळते. संघर्षमध्ये बघायला मिळतोय. आणि ती मॅच एका साईडला स्वरा 11 एका मैत्री 11 पालघर असा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू 2 धावा. मॅच जर टाय झाली तर तुम्हाला सुपर ओव्हर बघायला मिळेल का. सुपर ओव्हर बघूया या स्पर्धेत पाहायला मिळेल का. अतिशय सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळते. काय दर्शक प्रत्येक जे यूट्यूबवर बघत असतील मॅचचा आनंद घेताना आपण बघत. कृपेश नावाचा गोलंदाज ज्याने कमबॅक केलाय. 6 चेंडू 6 धावा असताना शेवटचा चेंडू 2 धावा. इथे मॅच टाय झालाय. इथे मॅच टाय
काय झालंय इतके सुपर होईल. आता बाकी दोन्ही संघांनी 3 फलंदाजाची नावं, एका गोलंदाजाची नावं. आमचे आयोजक जा त्यांच्याकडनं 3 फलंदाजाचं आणि एका गोलंदाजाचं नावं घ्यायचं आहे आणि सुपर ओव्हर खेळलं जाईल. दर्शक जोरदार टाळ्या झाला पाहिजे की ही स्पर्धा आम्हाला बघायला मिळाली. आणि तुम्ही म्हटलं होतं की कदाचित सुपर ओव्हर अजित जाईल का, आणि खरोखर असं बघायला मिळतं. दोन्ही संघाचं मनापासून कौतुक करीन. एका साईडला मी स्वरा 11चं आणि एका साईडला मैत्री 11चं. समजा आमचा आयोजक या निरंजनजी या 3 फलंदाज आणि एका गोलंदाजाचं नाव घ्यायचं आहे. दीपक संख्या या आपण येऊया, एक पेज घ्या आणि त्यांचे नावं लिहून घ्या. 3 बॅट्समन तुमचे कोण असणार आहे आणि तुमचा गोलंदाज कोण असणार आहे. कॅप्टनला बोलवा इकडे या. बोट्स ऑफ कॅप्टन दोन्ही कॅप्टन यायचं. या साईडला आम्हाला नावं द्या 3 फलंदाजाचं आणि एका गोलंदाजाचं. अप्रतिम मॅच तुम्हाला बघायला मिळते. काय कृपेशने गोलंदाजी केली. साहिल दवणे व्हॉट अ बॉलिंग, काय दर्जेदार गोलंदाजी. साहिल दवणे 2 षटकं आणि फक्त 9 धावा दिल्या. कमबॅक केलं. पॉवर प्लेमध्ये स्कोर थांबवला गेला. त्यानंतर विचार केलं 5व्या षटकामध्ये 5 रन केलं गेलं. 6 धावा दिल्या. स्कोर थांबवलं गेलं आणि त्यानंतर बाकी कृपेश नावाच्या गोलंदाजाने 6 चेंडू 10 धावा डिफेंड केला. फक्त 9च दिला आणि सामना बरोबर बघायला मिळाला.
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आरेकर अँड अनिकेत राऊत. काय म्हणाल दीपकजी, या ठिकाणी पहिलं षटक आहे, किती धावा या ठिकाणी गेम प्लॅनिंग असेल अनिकेत राऊत आणि अक्षयचा? निश्चितच कमीत कमी 15 धावा काढाव्या लागतील, कारण 8-10 धावा तीन फलंदाज, अतिशय मोठी रंगतदार लढत. कमीत कमी 15 धावा काढाव्या, कारण दोन्ही संघाकडे तिन्ही फलंदाज हे तिन्ही फलंदाज मोठे बघायला मिळेल. इथे बाकी अक्षय आणि तुम्हाला बघायला मिळतो अनिकेत राऊत. त्यानंतर मला वाटतं मृदुला, कारण मृदुलकडे देखील एक चांगली गोलंदाजी ताकद आहे, कारण मृदुलची जे स्पीड तुम्ही गोलंदाजीचं बघितला, कारण मृदुल हा देखील ओमटॅक्समध्ये ट्रेनिंग घेतला आहे. नामवंत मोठमोठ्या कोचेसकडून लेदर देखील क्रिकेट चांगला खेळतो. मृदुलचं आपण बघितलं की सुरुवातीच्या काळामध्ये एक मोठं नाव त्याने ओमटॅक्समध्ये उमटवलं आहे आणि तो मोठा खेळतो बघायला मिळेल. आणि एक मोठी स्पर्धा आहे, दोन्ही संघाकडे मातबर गोलंदाज मातबर फलंदाज, म्हणजे सुपर ओव्हर ही देखील तुम्हाला एक चॅलेंजिंग मॅच बघायला मिळेल. ब्रिजेश येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. जबरदस्त मॅच, बेस्ट ऑफ लक. एका बाजूने अनिकेत राऊत, अक्षय आरेकर, मृदुल पाटील यानं मृदुल, तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय ब्रिजेश, तुषार, शशांक. व्हेरी फर्स्ट बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत. चेंडूला फील्ड करतील, दुसऱ्या धाबेसाठी जाताना 2 धाबा कंप्लीट झालेल्या आहेत. गुड स्टार्ट, सुपर ओव्हर. खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयावरती स्थान निर्माण करणारा हा संघर्ष आहे. चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व आहे. प्रणय लेग गलीला आपल्याला बघायला मिळत आहेत. एक जबरदस्त टीम लीडर म्हणून या नावाची चर्चा आहे. पुढचा चेंडू घेऊन तयार. स्विच हिटचा टेम, इट्स अ डॉट बॉल. स्कोर से ऑन 1 रन 2 रन्स विदाउट लॉस. जबरदस्त मॅच. ब्रिजेश तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत राऊत ऑन स्ट्राईक. आणि यावेळेला चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल झालाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू सरळ जातोय अलॉंग द कार्पेट. 4 चौकार डीजे. क्रिकेट तुम्हाला नेहमी शिकवत असतं. धावसंख्या 6. पुढचा चेंडू. यावेळेला गतीला परिवर्तन केलं. चेंडू हवेमध्ये आहे, तिथवर पोहोचता येईल का नाही. सिंगल कंप्लीट झाले आणि दुसरी धाव सुद्धा झालंय परिपूर्ण. धावसंख्या पोहोचले ती 8. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा. व्हॉट अ मॅच, जबरदस्त मॅच. इन द मिडल ऑफ एव्हरी डिफिकल्टी लाईस अपॉर्च्युनिटी. प्रत्येक संकटाच्या कालामध्ये तुम्हाला एक मोठी संधी दडलेली असते. ती संधी जर तुम्हाला शोधता आली तर तुम्ही मोठे खेळाडू बनतायत. 8 धावा झालेल्या आहेत. चांगलं बॅटल आहे आणि संयमानं खेळतायत. त्यांना माहिती आहे इथे एक चांगली धावसंख्या उभारायची आहे. तर एका बाजूने ब्रिजेश घरत चांगली गोलंदाजी करतायत. 8 रन विदाउट लॉस. पुढचा चेंडू घेऊन तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू. या वेळेला चेंडू मिस टाइम खेळला गेलाय. सिंगल कंप्लीट झालंय आणि धावसंख्या स्थिरावली ती 9 धावा. शेवटचा चेंडू. नेहमी म्हटलं जाते ऑल इज अ वेल दॅट एंड्स वेल. शेवट गोड व्हावा प्रत्येकाची इच्छा असते. इथून गोलंदाज ब्रिजेशची ती इच्छा आहे, दुसऱ्या बाजूने अक्षय आरेकरची. आणि योग्य वेळी स्विच हिट. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 13 धावा झालेल्या आहेत. 14 धावांचं टार्गेट सेट केलंय. दीपकजी काय म्हणाल? 14
हमने देखी है और यहाँ पे बिल्कुल बड़ा मैच रहेगा. आपण जर म्हणाल की एक काठी की टक्कर ज्याला म्हणतात ते कहावत आहे हिंदीमध्ये, ईट का जवाब पत्थरों से दिया जाता है, दूध का दूध पाणी का पाणी. कारण दोन्ही साईडला मोठमोठे जेंटलमॅन क्रिकेट, ज्याने पालघरचं क्रिकेट गाजवलं, ज्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, ज्याने सुप्रीमो गाजवलाय, ज्याने रतनबुवा गाजवल्यात, असे मोठमोठे खेळाडू तुम्हाला आणि आता नंतर इन ॲक्शन तुम्हाला ISPLचा खेळाडू बघायला मिळेल. हे भाग्य असायला पाहिजे हो आपल्या प्रत्येक खेळाडूचं, पालघरवासियाचं, की एवढं मोठं ब्रँड तुम्हाला बघायला. आता टेनिस क्रिकेट हे फक्त गाव आणि फक्त 4-8 मॅच ठेवायच्या संध्या तसं ना, आता टेनिस क्रिकेट ब्रँड बनलाय. मोठमोठ्या खेळ ऐकायला घेतलेल्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नोकऱ्या दिल्या जातात. आणि मला एकाने विचारलं की दीपक भाऊ तुम्ही एवढ्या वर्ष समालोचन करतात, ते टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात पहिली नोकरी कोणी दिलाय? आनंद वाटेल सांगायला. आपला आताचे पालकमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब उपस्थित होते. पूर्वीच्या काळामध्ये आर्यन पालघरवर शिवजयंतीनिमित्त मॅचेस व्हायच्या. आपले केतन काका चीफ होते आणि गणेश नाईक हे तेव्हा कामगार मंत्री म्हणून होते, कारण त्याच्या युनियन चालायच्या. आणि फायनल मॅच पवनसूत नवली आणि 11 स्टार सातपाटी अशी होती. 12 चेंडूमध्ये 32 धावा जिंकण्यासाठी हवा होत्या. तिथे अनिल घरतनी 3 आणि अनिल नाईकने 3 अशा 6 सेट करून तो सामना विजयी झाला. आणि बक्षीस सोमाच्या वेळेस केतन काका सांगितलं साहेब आमच्याकडची एवढी मुलं चांगली खेळतात, त्यांना थोडी तुम्ही काम म्हणजे तुम्ही युनियन चालवता तर तुम्ही बघा आमच्या लोकांना नोकऱ्या द्या. तर टेनिस क्रिकेटमध्ये पहिली नोकरी देणारे आपले पालकमंत्री गणेश नाईक साहेब हातातून अनिल घरत आणि अनिल नाईक हे 2 खेळाडू 1987-88चा तो काळ होता. हे सर्वप्रथम नोकरी, अशी मोठमोठी कामं आपल्या पालघर तालुक्यात देखील दिलेली आहेत. अशी मोठी कामं तुम्हाला बघायला मिळतात. आणि आता बरेचसे खेळाडू, मग तुम्ही गौतम मकरे का लागला DC मध्ये, तो देखील क्रिकेट कोर्टातून छोटू का लागला, असे बरेचसे खेळाडू आता तुम्हाला दीपेश बघला की मोठमोठे खेळाडू आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून बरेचसे संघ सहभागी करतात. आपण बघत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी मॅच आजच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळते. जो पहिला सामना एका साईडला स्वरा 11 आणि एका साईडला मैत्री पालघर, जो आपण सुपर ओव्हर बघत आहात. त्याचे 12वा खेळ दोघांनी मनामध्ये हसतात, पण धडकन की आपला संघ जिंकेल, आपण फायनलमध्ये जाऊ, ट्रॉफी आली तर आपण इंस्टाग्राम आपल्या मैत्रिणीचा फोटो दाखवून फोटो काढू, असे अनेक तरुण चित्र इथे पाहायला मिळाले. किती मिश्किल मनाने हसतो बघा आमचं बाळ, स्वरा 11चं बाळ. आपलं नाव केविन राठोड नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. असे बरेचसे खेळ तुम्हाला बघायला मिळतात. बघू आता गोलंदाज बघायला, मृदुल नावाचा गोलंदाज, काय पेस यस म्हणतात ना, हसले की फसली असं म्हणतात, अशा परिस्थिती बघायला मिळते. पण वाटा क्लास डीजेचं आमचं कौतुक. पूर्वी डीजेचा हा जो डीजे असतो याचे काय गाणी त्याच्याकडे बघायला मिळतात. बहुला क्षेत्रक्षणामध्ये पाचारण 30 प्रति किलोमीटर गोलंदाजी टाकणारा, काय लेदरची गोलंदाजी त्याची बघितलं, झप झप अशी वर निघणारी गोलंदाजी. 6 चेंडू 15 धावा, काय 14ला विन करायच्या, 14-13 झाल्यात. शेवटचा चेंडू चौकार तुम्हाला बघायला मिळाला. रिव्हर्स स्विप खेळलात आणि प्रणयचा विचार होता क्षेत्रक्षण लावू की नको लावू, इशारा देखील केला होता, पण शेवटी थांबले गेले. गुड कॅप्टन्स एकाचा अनिकेत राऊत सारखा प्रदीर्घ अनुभवाचे भांडार मांडणारा तुम्हाला कर्णधार बघायला मिळतो. आणि एका साईडला तोच तुम्हाला तुषार घरत नावाचा ब्रँड बॅट्समन, ज्याने अनेक मैदाने गाजवताना आपल्या हाताने सामना जिंकून दिलेले पाहिलेत. त्यात नॉन स्ट्राईकला तुम्हाला बघायला मिळतो ब्रिजेस सारखा खेळाडू. 6 चेंडू सुपर ओव्हर, 14 धावांची आवश्यकता. मृदुल आपल्या सेक्टरला पहिला चेंडू, ओ बॅटची एज जाते, चेंडू खाली राहतोय. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. चतुर गोलंदाज आहे, खूप मोठा अनुभव आहे. आणि आपल्या त्या सफाळ्याच्या पट्ट्यामध्ये एडवनची मोठी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जाते. आणि बघूया 5 चेंडू 13 धावा, 14 धावा हव्यात विजयासाठी. बघूया सुपर ओव्हरची ही मॅच. 1 चेंडू डॉट गेलाय. क्षेत्रक्षण आपण बघत लॉंग ऑन मिड विकेट बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळते ऑन साईडला. इथे चेंडू हवेमध्ये, चेंडू कव्हरच्या रिझनला जातो. इथे चेंडू पोचेल का, 1 धाव बघता बघता पूर्ण होते आणि एका धावांची धावसंख्या पुढे उघडते. आता बाकी 4 चेंडू आणि 13 धावा. काय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. 66 धावा चेस करायच्या होत्या, त्या झाल्या नाही. 65 धावावर मॅच फिनिश झाली. नंतर सुपर ओव्हर गेली. सुपर ओव्हरमध्ये 5 चेंडू 9 झाले. शेवटच्या चेंडूवर तो अक्षयनी चौकार मारला, तो कदाचित निर्णायक चौकार तुम्हाला बघायला मिळू शकेल. आणि बऱ्याच वर्षानंतर मला अक्षयकडनं आज बॅटिंग होताना बघितलं. 4 चेंडू आणि 13 धावा. मृदुल पाटील नावाचा स्वरा इंडियनचा गोलंदाज तुम्हाला बघा, स्वरा 11चा हा गोलंदाज. कुल माइंड, काय सुंदर कॅप्टन्सी तुम्हाला बघायला मिळते. संपूर्ण लक्ष नियंत्रित आपल्या क्षेत्रक्षकावर. डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. हे 5 खेळाडू पॉईंट लाईनच्या बाहेर, 4 खेळाडू सर्कलच्या आत, फाईन लेग, थर्डमॅन, गली आणि पॉईंट हे तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा मृदुल मार्ग असतो आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चेंडू टटवला आहे, स्टेट जातो. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू पाहायला मिळेल का. ओहो, थोडीशी प्लंबिंग होते. बघता बघता
2 धावा पूर्ण होत आहेत. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण तिकडे झालं, पुरेपूर फायदा उठवला. धावसंख्या होते 3. आता बाकी 3 चेंडू 11 धावा. मोठा फटका येणे गरजेचं आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना तुम्हाला बघायला मिळू शकेल, पण असं काही नाही. शेवटच्या 2 चेंडू देखील 2 षटकार मात्र आपण पाहिले 14 धावा विजयासाठी करायचे आहेत. 3 चेंडू 11 धावा. काय आक्रमकतेचा भंडार मांडताना हा गोलंदाज तुम्हाला बघ. ऋतुल पुन्हा चेंडू चटवला आहे, पुन्हा सरळ जातोय. प्रत्येक चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप ही लेंथ पकडताना गुड बॉलिंग सी. आता 2 चेंडू आणि मोठे 2 फटके. 12 धावाची आवश्यक. 11 10 4 झाल्यात. 2 मोठे फटके पाहिजेत. एक चांगला बॉल जर आला तर मॅच इनफ होऊ शकतो, पण मृदुलकडची क्षमता आहे. काय लेदरमध्ये देखील गोलंदाजी केलाय. अप्रतिम गोलंदाजी करताना आपण मृदुलला पाहिलाय. एक प्रशिक्षणार्थी असताना उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून त्याला सन्मान केला होता ओमटॅक्स मध्ये. चेंडू टटवलाय, सरळ जाईल आउट ऑफ द पार्किंग मध्ये. बघायला धनंजय जातो चेंडूच्या पाठीमागे. ओहो, इथे बाकी विकेट जातोय आणि आता बाकी शेवटचा चेंडू आणि 10 धावाची आवश्यकता. काय कमबॅक केला, काय सुंदर गोलंदाजी मृदुलकडून पाहायला मिळाली. रॉकी चस्कामध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक जी होती ती मृदुलनीच घेतली होती. यस, आपण बघितलं होतं. मोठी स्पर्धा असते, 8 ते 10 दिवसाची स्पर्धा असते. मला वाटते 52 ते 64 अंक खेळताना आपण तिकडे बघत असतात. अबाव 40चे संघ देखील पाहायला मिळतात. आता शेवटचा चेंडू 10 धावाची आवश्यकता आणि आता तुम्हाला बॅटर बघायला मिळतोय शशांक. काय भन्नाट गोलंदाजी हाताळलाय. फक्त सिंगल डबल रुटेड झालेत, बाकी प्रत्येक चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप गुड लाईन अँड लेंथ अचूकतेचा भांड म्हटलं जाते. तशी गोलंदाजी इथे सुपर ओव्हरमध्ये टाकताना तुम्ही मृदुल पाटील नावाचा मॅन फ्रॉम एडवन सफाळा पट्ट्यातला खेळाडू आपण बघितलात. एक अतिशय उच्च दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग देखील तेवढ्याच मोठ्या सितापेने करतोय. पिंच हिटर ज्याला म्हटलं, रॉकेट लॉन्चर असं त्याला म्हटलं गेलं. प्रत्येक चेंडू सीमा पार धाडणारा. पुन्हा आपल्या षटकाला शेवटचा चेंडू इथे बघायला मिळतोय. ओहो हो, या षटकात फक्त त्यांनी धावा दिल्यात त्या 4 आणि अशा पद्धतीने सुपर ओव्हरमध्ये पहिला सामना विजयी होताना आपण बघत आहात. स्वरा 11 या प्रत्येक संघाने शेक हँड करायचं. प्रत्येक डकआउटमध्ये बसू नका, शेक हँड करा. आणि यानंतरचा सामना आपण बघणार आहात. एका साईडला साई बालाजी 11, बिरसा मुंडा प्रतिष्ठान बेटेगाव आणि साई बालाजी हा संघ तुम्हाला बघायला मिळेल. जसा सामना पुढे सुरू होईल आपल्याला गोड आवाज ऐकायला मिळेल. निश्चितच माझे परम मित्र, एक जुने जाणते समालोचक, ज्यांनी गुड शॉट पासून एमआरचा चेंडू, कुमार चेंडू, दिव्याचा हलका चेंडू, खन्नाचा चेंडू, नंतर आलेला तुझा 70चा चेंडू आणि आलेले टॅलेक्सचे चेंडू, या प्रत्येक चेंडूचं नियंत्रण आणि प्रत्येक चेंडूचा फर ओळखलाय आणि अनेक खेळाडूला इथे खेळताना आणि रिटायर होताना पाहिलाय. तो जुना जाणता समालोचक तुमच्याशी आवाज बघायला मिळेल. मॅन फ्रॉम केळवे मायकोपचा आमचा परम मित्र अजित पाटील.